गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 4 वाजलेत. माझं थोड्या वेळ झालं जेवण झालं मैत्रिणींनो. आज लई उशीर झाला मला. थोडा आणखीन राडा काढला होता किचनमधला. आणखीन राहिलाच मैत्रिणींनो, डबे राहिलेत वरचे. जेवण झाल्यावर मी काढावं म्हणायले डबे. त्या दिवशी म्हणलं होतं पण नाही झाले. बारके बारके घेतले सगळे, मोठे तसेच आहेत. मी आज केलती मैत्रिणींनो शेपू चुका केलता आणि हे केलं वरण भात आणि चपाती. कूलर बंद करते मैत्रिणी, आवाज येत नाही. शेपू चुका केलता मैत्रिणींनो. जेवले, मी जेवले, ते जेवले. पोरं सकाळी एक गेलाय मैत्रिणी, ह्याला गेलाय शनी शिंगणापूरला. आणि बारकं ते जेवण 1-1:30 वाजता जेवलं. ते मला लई उशीर झाला आज ते कामाने काढण्याने. आता आणखीन काम आहे मैत्रिणी. आता उद्याचा सण जाऊ द्यायचा आहे, थोडं थोडं काढायचं आहे. म्हणजे घर कसं स्वच्छ ठेवलं ना प्रसन्न वाटते मैत्रिणी. घरामध्ये पुन्हा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा ही घरात होती, संचारती. आणि आपल्याला सुद्धा क्लिनिंग ठेवली ना नेहमी, घर स्वच्छ ठेवल्यावर पुन्हा घाण होत नाही मैत्रिणी. पुन्हा काढायचं म्हणलं ना पुन्हा लई परेशानी होती माणसाची. चला तर मैत्रिणी, तुम्हाला कशावर टिप्स देऊ मी. आता साड्यावर झाले. उद्या जर तुम्हाला मैत्रिणी जर नटायचं असेल तर मैत्रिणी, तुम्हाला नऊवार आपल्या ह्याचं 6 वारचं नऊवार नेसा मैत्रिणी. उद्याचं तुम्हाला मी सांगते. मी जमलं तर करणार आहे माझा लुक, पण होतच नाही मैत्रिणी तेवढ्या. सकाळी आमच्या इथं इतकी फळाफळी असती. सकाळी भांड्यावली येते, दूधवाला येते. नंतर तुम्हाला जर फोटो सेशन करायचं असलं मैत्रिणी पाडव्याच्या मुहूर्त पाडव्याला तर हे करायचं मैत्रिणी, नऊवार नेसायचं. 6 वारचं नऊवार नेसता येते मैत्रिणी. आणि तुम्हाला माहीत नसलं तर मैत्रिणी यूट्यूबला सर्च करा, त्याच्यावर माहिती येते, त्याच्यावरचं बघून करा. आणि नऊवारचा सेट दाखवते सांगते मैत्रिणी कसं लुक ठेवायचं. नऊवारवर नथ घालायची मैत्रिणी. हलका हलका मेकअप करायचा, साधा सिंपल. आणि उचडा करायचा. म्हणजे हेअरस्टाईल म्हणलं तर उचडा घ्या आणि त्याला बन लावायचा मैत्रिणी साईडनं फ्लावरचा. नाहीतर मग गजराचा. आता गजरे जर ह्या दिवसात खूप गजरे भेटतात ना, आता लग्न सराई असल्यामुळं नॅचरल पण छान वाटते मैत्रिणी. शक्य झालं तर मैत्रिणी गजरे लावा, आणि नाहीतर मग बन लावा मैत्रिणी हेअरस्टाईल म्हणलं तर. आणि नाकामध्ये ह्याची नथ असती ना मैत्रिणी मोत्याची, ती घालायची मैत्रिणी. नाहीतर मग आता त्या निघाल्यात ना कोणत्या की पेशवाई नथ, ते पण त्याच्यामध्ये बी ह्याच्यावर मिशोवर सगळ्या भेटायल्यात मैत्रिणी. तुम्हाला घ्यायचं असलं तर 6 प्रकारच्या नथी एकाच सेटमध्ये तुम्ही मागवू शकतात मैत्रिणी. मला जर आवड असली नटायची तर, मला तर एवढी आवड होती मैत्रिणी नटायची. प्रत्येक सणाला आमच्या सगळेच म्हणजे असं नेहमी आपल्याला म्हणजे असं छान वाटते. सणवार साजरे केले तर सगळे एका ठिकाणी येते, पुन्हा बोलणे बसणे होते या सणावाराच्या निमित्ताने. आणि सण असल्यास मैत्रिणी असं छान वाटते घरामध्ये. आणि लुक ठेवा मैत्रिणी. आणि नऊवार नेसायचं मैत्रिणी. आणि बोरमाळ त्याच्यावर दागिने बोरमाळ घाला, आणि आपलं साधा गंटन घाला मैत्रिणी. जमलं तर झुंबर घाला, आणि तर साधी बी टॉप्स घातले तर जमते. आणि लिपस्टिक मैत्रिणी रेड लावा मैत्रिणी, नाहीतर मग मरून लावा. आता आणि मेकअपचं म्हणलं तर मैत्रिणी साधा मेकअप करायचा. फेअर अँड लव्हली लावायची, त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावायचं मैत्रिणी, कॉम्पॅक्ट पावडर. आणि लायनर असलं तर लायनर लावा. पुन्हा आयब्रो पेन्सिल, आणि पुन्हा मग लिपस्टिक, टोनर. जर हे टोनर्स म्हणायली ही ब्लशर जर वापरत असला तुम्हाला आवडत असलं तर ब्लशर. पुन्हा एवढंच मेकअपमध्ये. आय शॅडो थोडे फेंट घ्यायचे मैत्रिणी. आय शॅडो लय डार्क करायचं नाही.
म्हणजे छान लुक, म्हणजे जरा मेकअप असं पार्लरमधून केल्यासारखा लुक येते. लय डार्क केलं ना वेगळं दिसते ते विचित्रच होते काय काय वेळेस. माझं एकदा इतकं विचित्र झालं ना, मला डार्क मेकअप करायचा होता, खूपच डार्क झाला, घेऊन टाकलं ते. स्वतःला छान मेकअप करता येते मैत्रिणी, मी करणार आहे उद्या लाईट लाईट जमलं तर. माझं काही सांगू शकत नाही आणखी किती किती टिप्स झाल्या. मी 9 वारचा लुक ठेवा, हे झालं का. किंवा मग मैत्रिणी आणखीन दुसरी एक टिप आहे मैत्रिणी, गुजरातीचा लुक ठेवा. गुजराती साडी घाला, त्याच्यावर कंबरपट्टा घाला, पुन्हा केस मोकळे सोडा मैत्रिणी, आणि त्याच्यावरनं अशा नत्ता निघाल्यात अशा गोल, आणि इथून वेल, पुन्हा वेल घालायची अशी वेल. तुम्हाला एरी जर कुठं जायचं असलं तर लटायचं सांगते मैत्रिणी, असा वेल ऑनलाईन माझ्याकडं आहेत, ऑनलाईन मिळतात मैत्रिणी. पण ते व्यवस्थित येतील ह्याची काही गॅरंटी नाही बरं का, कारण माझी नाहीच निघाली चांगली. तर माझं सांगायली मैत्रिणी, मी ऑक्साईडमध्ये मागविते, इतका वेल त्याचा छोटा नाही, इथपर्यंतची हे अडकायला इथं, एवढे म्हणजे पैसे वायाच गेले माझे. त्याच्यापेक्षा मग इथं म्हणजे दुकानावर हे करायचं मैत्रिणी, वेल लावायचा मैत्रिणी, हलका मेकअप करायचा. चला मैत्रिणी, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नटा वाटलं तर नटा मैत्रिणी, उद्याचा दिवस आहे तुम्हाला. आमच्यासारखेच काय मैत्रिणी, जे यंगर आहेत त्यांना नटा वाटते ना. बरं, उद्या मी तुम्हाला न जे 18 आणि 20च्या वयोगटातील आहेत, मुली मुलं, पुन्हा बायकासुद्धा 30 वर्षाच्या, 30 ते 35, ह्यांच्यासाठी मी मैत्रिणी मेकअप टिप्स घेऊन येणार आहे उद्या. याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 4 वाजलेत. माझं थोडा वेळ झालं जेवण झालं मैत्रिणींनो. आज लई उशीर झाला मला. थोडा आणखीन राडा काढला होता किचनमधला. आणखीन राहिलाच मैत्रिणींनो, डबे राहिलेत वरचे. जेवण झाल्यावर मी काढावं म्हणायले डबे. त्या दिवशी म्हणलं होतं पण नाही झाले. बारके बारके घेतले सगळे, मोठे तसेच आहेत. मी आज केलती मैत्रिणींनो शेपू चुका केलता आणि हे केलं वरण भात आणि चपाती. कूलर बंद करते मैत्रिणी, आवाज येत नाही. शेपू चुका केलता मैत्रिणींनो. जेवले, मी जेवले, ते जेवले. पोरं सकाळी एक गेलाय मैत्रिणी, ह्याला गेलाय शनी शिंगणापूरला. आणि बारकं ते जेवण 1-1:30 वाजता जेवलं. ते मला लई उशीर झाला आज ते कामाने काढण्याने. आता आणखीन काम आहे मैत्रिणी. आता उद्याचा सण जाऊ द्यायचा आहे. थोडं थोडं काढायचं आहे. म्हणजे घर कसं स्वच्छ ठेवलं ना प्रसन्न वाटते मैत्रिणी घरामध्ये. पुन्हा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा ही घरात होती, संचारती. आणि आपल्याला सुद्धा क्लिनिंग ठेवली ना नेहमी, घर स्वच्छ ठेवल्यावर पुन्हा घाण होत नाही मैत्रिणी. पुन्हा काढायचं म्हणलं ना पुन्हा लई परेशानी होती माणसाची. चला तर मैत्रिणी तुम्हाला कशावर टिप्स देऊ मी. आता साड्यावर झाले. उद्या जर तुम्हाला मैत्रिणी जर नटायचं असेल तर मैत्रिणी तुम्हाला नऊवार आपल्या ह्याचं 6 वारचा नऊवार नेसा मैत्रिणी. उद्याचं तुम्हाला मी सांगते. मी जमलं तर करणार आहे माझा लुक, पण होतच नाही मैत्रिणी तेवढ्या. सकाळी आमच्या इथं इतकी फळापोळी असती. सकाळी भांड्यावली येते, दूधवाला येते. नंतर तुम्हाला जर फोटो सेशन करायचं असलं मैत्रिणी पाडव्याच्या पाडव्याला तर हे करायचं मैत्रिणी, नऊवार नेसायचं. 6 वारचं नऊवार नेसता येते मैत्रिणी. आणि तुम्हाला माहीत नसलं तर मैत्रिणी यूट्यूबला सर्च करा, त्याच्यावर माहिती येते, त्याच्यावरचं बघून करा. आणि नऊवारचा सेट दाखवते सांगते मैत्रिणी कसं लुक ठेवायचं. नऊवारवर नग घालायची मैत्रिणी. हलका मेकअप करायचा साधा सिंपल. आणि उचडा करायचा. म्हणजे हेअरस्टाईल म्हणलं तर उचडा घ्या आणि त्याला बन लावायचा मैत्रिणी साईडनं फ्लावरचा. नाहीतर मग गजराचा. आता गजरे जर ह्या दिवसात खूप गजरे भेटतात ना, आता लग्न सराई असल्यामुळं. आणि नॅचरल पण छान वाटते मैत्रिणी. शक्य झालं तर मैत्रिणी गजरे लावा आणि नाहीतर मग बन लावा मैत्रिणी हेअरस्टाईल म्हणलं तर. आणि नाकामध्ये ह्याची नथ असती ना मैत्रिणी मोत्याची, ती घालायची मैत्रिणी. नाहीतर मग आता त्या निघाल्यात ना कोणत्या की पेशवाई नथ, ते पण त्याच्यामध्ये बी ह्याच्यावर मिशोवर सगळ्या भेटायल्यात मैत्रिणी. तुम्हाला घ्यायचं असलं तर 6 प्रकारच्या नथी एकाच सेटमध्ये तुम्ही मागवू शकतात मैत्रिणी. तुम्हाला जर आवड असली नटायची तर. मला तर एवढी आवड होती मैत्रिणी नटायची. प्रत्येक सणाला आमच्या सगळेच म्हणजे असं नेहमी आपल्याला म्हणजे असं छान वाटते. सणवार साजरे केले तर सगळे एका ठिकाणी येते. पुन्हा बोलणे बसणे होते या सणावाराच्या निमित्ताने. आणि सण असल्यास मैत्रिणी असं छान वाटते घरामध्ये. आणि लुक ठेवा मैत्रिणी. आणि नऊवार नेसायचं मैत्रिणी. आणि बोरमाळ त्याच्यावर दागिने होतं बोरमाळ घाला. आणि आपलं साधा गंटन घाला मैत्रिणी. जमलं तर झुंबर घाला, नाही तर साधी बी टॉप्स घातले तर जमते. आणि लिपस्टिक मैत्रिणी रेड लावा मैत्रिणी, नाही तर मग मरून लावा. आता आणि मेकअपचं म्हणलं तर मैत्रिणी साधा मेकअप करायचा. फेअर अँड लव्हली लावायची, त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावायचं मैत्रिणी, कॉम्पॅक्ट पावडर. आणि लायनर असलं तर लायनर लावा. पुन्हा आयब्रो पेन्सिल आणि पुन्हा मग लिपस्टिक. टोनर जर टोनरच म्हणायली ही ब्लशर जर वापरत असला तुम्हाला आवडत असलं तर ब्लशर. पुन्हा एवढंच मेकअपमध्ये. आय शॅडो थोडे फेंट घ्यायचे मैत्रिणी. आय शॅडो लय डार्क करायचं नाही.
म्हणजे छान लुक, म्हणजे जरा मेकअप असं पार्लरमधून केल्यासारखा लुक येते. लय डार्क केलं ना वेगळं दिसते ते विचित्रच होते काय काय वेळेस. माझं एकदा इतकं विचित्र झालं ना, मला डार्क मेकअप करायचा होता, खूपच डार्क झाला, घेऊन टाकलं ते. स्वतःला छान मेकअप करता येते मैत्रिणी, मी करणार आहे उद्या लाईट लाईट जमलं तर. माझं काही सांगू शकत नाही आणखी किती किती टिप्स झाल्या. मी 9 वारचा लूक ठेवा हे झालं का. किंवा मग मैत्रिणी आणखीन दुसरी एक टिप आहे मैत्रिणी, गुजरातीचा लूक ठेवा. गुजराती साडी घाला, त्याच्यावर कंबरपट्टा घाला, पुन्हा केस मोकळे सोडा मैत्रिणी, आणि त्याच्यावरनं अशा नत्ता निघाल्यात अशा गोल, आणि इथून वेल, पुन्हा वेल घालायची अशी वेल. तुम्हाला एरी जर कुठं जायचं असलं तर लटायचं सांगते मैत्रिणी. असा वेल ऑनलाईन माझ्याकडं आहेत, ऑनलाईन मिळतात मैत्रिणी, पण ते व्यवस्थित येतील ह्याची काही गॅरंटी नाही बरं का, कारण माझे नाहीत निघाले चांगले. तर माझं सांगायली मैत्रिणी, मी ऑक्साईडमध्ये मागवते. इतका वेल त्याचा छोटा नाही, इथपर्यंतची हे अडकायला इथं, एवढे म्हणजे पैसे वायाच गेले माझे. त्याच्यापेक्षा मग इथं म्हणजे दुकानावर हे करायचं मैत्रिणी, वेल लावायचा मैत्रिणी, हलका मेकअप करायचा. चला मैत्रिणी, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नटा वाटलं तर नटा मैत्रिणी, उद्याचा दिवस आहे तुम्हाला. आमच्यासारख्याचं काय मैत्रिणी, जे यंगर आहेत त्यांना नटा वाटते ना. बरं, उद्या मी तुम्हाला ना जे 18 आणि 20च्या वयोगटातील आहेत मुलं, पुन्हा बायकासुद्धा 30 वर्षाच्या, 30 ते 35 ह्यांच्यासाठी मी मैत्रिणी मेकअप टिप्स घेऊन येणार आहे उद्या. याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.